नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत करीत आहे। तर तुमच्यासाठी खरंच चांगली गोष्ट आहे, कारण आपण आजपासून आरी वर्कचा बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण असे आपण व्हिडिओज बनवणार आहेत। तुम्हाला म्हणजे घर बसल्या तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स शिकू शकतील आणि तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलं जाईल की तुम्हाला घर बसल्याही तुम्ही आरी वर्क शिकू शकतील, तुम्ही स्वतःचे ब्लाउज बनवू शकतील, तुम्ही कस्टमरचे ब्लाउज घेऊन बनवू शकतील। तर त्याच्यामुळे तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा, कारण तुम्हाला भरपूर नॉलेज याच्यामध्ये मिळून जाणार आहे। आणि याच्या अगोदर जे पण मी व्हिडिओ बनवलेले तर ते सर्व व्हिडिओ मी फक्त आवाजावरती बनवलेले। तर फर्स्ट टाइम मी कॅमेरा समोर आलेली आहे, तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा। तुम्ही जेवढा सपोर्ट करतील तुम्हाला तितके नॉलेजचे व्हिडिओ त्याच्यावरती मिळाले जातील। तर आजच्या सुरुवातीच्याच व्हिडिओला आपण चेन स्टिचेस बघणार आहेत। बऱ्याच जणांना ती येत पण असेल, पण तरी पण आपण बेसिक पासूनच सुरुवात करतोय, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातच बेसिकची करायची। तर चेन स्टिच ही सगळ्यात पहिला आहे। तर जे पण आता आपण याच्या पुढे व्हिडिओ करतील तर तुमचे डाऊट काय असतील, तुम्हाला प्रश्न काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकतील। त्या कमेंटला तुम्हाला पूर्णपणे उत्तर दिलं जाईल आणि तुमच्या बऱ्याचशा काही गोष्टी अजून मनात अडचणीच्या असतील तर ते पण तुम्ही मला विचारू शकतील। तर चला आता आपण चेन स्टिच कशी बनवायची तर ते बघूया। आणि याच्या पुढे जे जे व्हिडिओ येतील तर ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा नॉलेज म्हणजे त्याच्यातून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नॉलेज मिळालं जाईल। तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा। तर चला आता आपण चेन स्टिच बनवायला घेऊया। आणि माझ्या इन्स्टाच्या पेजला पण तुम्ही नक्की फॉलो करा, जे तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन मला फॉलो करू शकता। तिथे पण तुम्हाला बऱ्याचशा माहिती मिळाली जाईल। तर प्लीज सपोर्ट करा। आणि आता आपण चला चेन स्टिच कशी बनवायची तर हे बघूया। तर बघा, चेन स्टिच बनवण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते माझ्या स्टुडंटचं वर्क, जे मी ऑफलाईन क्लासमध्ये शिकवलं जातं। तर हे बघा, या पद्धतीने हे तुम्हाला दिसतच असेल। याच्यामध्ये बघा 3D फ्लावर आहेत, परत कटवर्क आहे, त्याच्यानंतरून बघा नेट आहे आणि त्याचबरोबरीला तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता। हे 2 महिन्याच्या स्टुडंटचं वर्क आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे दिसून येतच असेल की माझी शिकवण्याची पद्धत किती सोपी, ज्यांना स्वतः सुई हातात नाही पकडायला यायची त्यांनीही बघा या पद्धतीनं एकदम फिनिशिंग मध्ये हे स्वतः केलेलं काम आहे त्यांनी। तर याच पद्धतीने बघा माझी शिकवण्याची पद्धत आहे। तर तुम्हालाही इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलं जाईल। तुम्ही माझे मागील व्हिडिओ जर बघितले असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असेलच। तर त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला बरीचशी माहिती तुम्ही मिस करतील तर तुम्हाला काही गोष्टी समजून नाही येणार त्याच्यासाठी। तर आता आपण चेन स्टिच सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते जरी, जे आपण यूज करणार आहे। तर तुम्हाला मी नेहमी काय सांगते की 423 नंबर जरी 423 नंबर जरी, पण 423 नंबर जरी तर वापरली तर जाते। त्याच्या जोडीला बघा ही दयालजीची 118 नंबरची जरी आहे। ही पण चेन स्टिच जे आउटलाईन करतात त्याच्यासाठी वापरतात। त्याचबरोबर दयालजीची 757 ही पण जरी आहे। याच्यामध्ये अजून बऱ्याचशा जरी पण आहेत, जे आपण जसं जसं ॲडव्हान्स वगैरे करायला जातील तर ज्या वेळेस मी नवीन जरीचा वापर करेन त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा नंबर दाखवेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजून येईल की कोणती जरी मी कशासाठी वापरलेली आहे। तर बघा, इथे मी तुम्हाला 3 या माझ्याकडे आता अवेलेबल होत्या, तर मी ह्या 3 तुम्हाला जरी दाखवल्या। हे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कोणी सांगणार नाही पूर्ण डिटेलमध्ये। तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि मेन सबस्क्राईब करा चॅनल, बेलचं आयकॉन दाबा, लाईक पण करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा। तर आता आपण बघा, याच्यामध्ये तुम्ही कुठचीही जरी घेऊन चेन स्टिच बनवू शकता, पण मी तुम्हाला सगळ्यात पहिले जे आपण रेग्युलरची बनवतो तर त्याच जरीने दाखवते। त्याचबरोबर मी तुम्हाला या दोघांपैकीही एक जरीची चेन स्टिच कशी बनते ते पण मी तुम्हाला दाखवेल। तर आता बघा, हे मी रिंगला कपडा लावूनच घेतलेला आहे। जर तुम्हाला रिंगला कपडा पण लावता येत नसेल आणि त्याची पण तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल पूर्ण, तर जेवढे कमेंट करतील
जास्त तेवढं तुम्हाला त्याची माहिती दिली जाणार. कारण जेवढ्या कमेंट जास्त येतील तर मला पण समजेल की बऱ्याचशा यांना याची अजून माहिती मिळत नाहीये. 1 आणि 2 कमेंटला तरी आपण किती व्हिडिओ तेच बनवणार ना. तर जास्त जर कमेंट आल्या तर आपल्याला समजेल की याच्यामध्ये बऱ्याचशा अजून आपल्या म्हणजे बहिणींना की याची माहिती मिळत नाहीये, ते कसं करायचं काय करायचं ते समजत नाहीये. तर मग त्यानुसारच आपण ते व्हिडिओ करणार आहे. तर कमेंट भरपूर करा आणि लाईक करा प्लीज. व्हिडिओ चालू केल्याच्या नंतर लाईकचे बटन दाबायला एवढं अवघड तर मिळत नाही ना, तर प्लीज लाईक करा. तर आता जरी तर तुम्ही बघितली, आता जरीच्या नंतर बघा सुई असते. तर सुई तुम्हाला मी सुरुवातीचे जर व्हिडिओ तुम्ही माझे बघितले असतील तर मी तुम्हाला तुलिपची सुई सांगायची की तुम्ही तुलिपची सुई यूज करा. पण आता तुम्हाला तुलिपची सुई यूज करायची जरूरत नाही, कारण तुम्हाला अशा सुया अवेलेबल आहेत आता, जे पहिले आपण ऑनलाईन शॉपिंग मधूनच मागवायचे. पण ऑनलाईन शॉपिंगच्या ऐवजी तुम्हाला हे प्रोफेशनल सुया प्रोफेशनल माणसाकडून पण मागवू शकतो. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला मटेरियल म्हणजे तसंच जर मटेरियल तुम्हाला जर मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तो नंबर घ्या आणि त्याच्यावरती कॉल करा. तुम्हाला घर बसल्या प्रोफेशनल आरी मटेरियल पूर्णच्या पूर्ण मिळून जाणार आहे, जे पण तुम्ही सांगतील. आणि ब्रँडेड असणार आहे. बऱ्याचशा व्यक्तींना कसं असतं की अरे हे कोणत्या ब्रँडचं असलं पाहिजे आहे, काय असलं पाहिजे आहे. तुम्ही जो मी नंबर दिलेला आहे त्या जर नंबरवरती कॉल करतील तर तुम्हाला तिथे प्रत्येक वस्तू ही ब्रँडेड मिळाली जाईल. फक्त मागताना चांगली मागा, चांगली वस्तू द्या, बस एवढं सांगा. ते तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व वस्तू तुम्हाला तिथं मिळाली जाईल. तर ह्या जर प्रोफेशनल सुया तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्या पण तुम्हाला तिथं मिळून जातील. आता ही जी आपण सुई घेतलेली आहे तर ही 1 तार निडल आहे. निडलमध्ये पण बरेचसे प्रकार असतात, म्हणजे जे आउटलाईन पासूनचे ते जरदोशी सिक्वेन्स वगैरे मनी लावण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या सुया असतात. तर त्या कोणत्या यूज करतो आपण, स्वतः कोणत्या यूज केल्या पाहिजे आहेत किंवा आपल्याला कोणत्या कम्फर्टेबल आहेत ते आपण तर पुढे बघणारच आहेत. तर आता मी बघा ही 1 तारची सुई घेतलेली आहे. ही तुम्हाला सुई दिसतच असेल बघा, या पद्धतीची असते. लोखंडी म्हणा याला, लोखंडीची असते ही. आणि ही सुई जर तुमच्याकडे असेल तरच तुमचं काम हे प्रोफेशनल कामासारखं होऊ शकतं. तुलिपच्या सुईचं काय असतं, तुलिपची सुई ही तुम्हाला तात्पुरतं काम काढून देते, पण तुम्हाला जर भविष्यामध्ये कामाचं स्पीड वाढवायचं असेल तर तुम्हाला याच सुईचा वापर करावा लागेल. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला खूप नॉलेज मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण बारीक सारीक गोष्टी असतात तुम्ही त्या स्किप करतात आणि तुम्हाला परत त्याचा काय फायदा असतो हे समजत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, लास्ट पर्यंत बघा. दिवसाचा अर्धा तास द्यायला काही हरकत नाही जर तुम्हाला याच्यामध्ये काय चांगलं करून घ्यायचं असेल तर. आता ही जी मी सुई यूज करणार आहे तर याच्याला काय आपण हे डायरेक्ट आपण यूज नाही करत. तर याच्यासाठी आपण काय करतो, याला धागा असं या पद्धतीनं गुंडाळला जातो बघा. आता ही माझी यूज केलेली सुई आहे, कारण मी बऱ्याच दिवस झाले ह्याला वापरून घेतलेली आहे. पण जर तुम्हाला या सुईला पण धागा कसा गुंडाळायचा आणि याला कशी तयार करायची आपल्या कामासाठी सुई, आणि ती तयार केल्याच्या नंतर काय फरक पडतो तर हे जर जाणून घ्यायचं असेल तर जेवढे कमेंट करतील तेवढे तुम्ही कमेंट करा आणि प्लीज लाईक पण करा. जेवढे कमेंट असतील त्याच्या डबल लाईक आले पाहिजे. तर प्लीज कमेंट करता करता तुम्ही लाईकचं पण बटन दाबा. तर या पद्धतीने ह्या सुई असतात. एक अशी सुई मिळते की तिला म्हणजे तिला तुम्हाला अशी तयार करायची असते कामासाठी. तर ही मी तयार केलेलीच आहे सुई. मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या सुईंचं दाखवेल. कारण काय असतं माहितीये का, जर ही सुई जर तुम्ही यूज करायला घेतली तर ही सुई ऑलरेडी लोखंडाची असल्यामुळे काय होते, थोडी ना घसरली जाते. तुमच्या हाताला ना याचं ग्रिप नाही पकडत आणि ह्या सुईचं तुम्हाला ग्रिप पकडलं जातं. तर त्याच्यासाठी याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा की तुम्हाला सुईचं कसं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे ते जाणून घ्यायचंय. तर तुम्ही कमेंट जेवढ्या करणार तेवढे व्हिडिओ बनले जाणार. कारण इथून पुढे आपण जे पण व्हिडिओ देणार आहे ते तुमच्या कमेंटला उत्तर पण असणार आहेत ते व्हिडिओच्या द्वारे, आणि माझे तर रेग्युलर व्हिडिओ चालूच राहणार आहेत. तर आता चेन स्टिच बनवायला आपण सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं मी घेतली 423 नंबरची जरी. 423 नंबरची जरी घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला सुरुवातीला काय करायचं असतं, गाठ मारून घ्यायची असते. जर कोणतीही आरीचं जर काम करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं जी पण जरी तुम्ही यूज करणार आहे त्याच्या सुरुवातीला या पद्धतीनं गाठ मारून घ्यायची आहे. आता ही गाठ मारल्याच्या नंतर आपण चेन स्टिचला सुरुवात करूया.
तर चेन स्टिच सुरुवात करण्याच्या अगोदर बघा ही गाठ आपण कशी पकडत आहे बघा, ही जी आपण गाठ मारलेली आहे तर हिला पकडायचं कसं, तर पकडण्याची पद्धत कशी आहे, तर ही आपली बोट आहे ती पहिला खाली ठेवून घ्यायची, त्याच्यानंतरून आपलं हे जे बोट आहे, जे मधलं आपलं बोट येतं त्या बोटावरती आपण काय करणार, ही गाठ ठेवणार, त्याला अंगठ्याने दाबून घेणार आणि अंगठ्याने दाबून घेतल्याच्या नंतर आपण काय करणार, हे जे आपलं मोकळं बोट राहिलेलं असतं त्याच्या वरतून आपण धागा घेणार आणि खालून काढून परत आपण मधल्या बोटावरती पकडलं जाणार। तर या पद्धतीने बघा हे पकडलं जातं। आता हे पकडल्याच्या नंतर ही जी आपली जरी आहे ती आपली जाणार रिंगच्या खालच्या बाजूला। तर आता मी ही खाली ठेवून देते बघा, आणि ज्यावेळेस आता ही खाली ठेवलेली आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला, तर एक ना लाईन मारून घ्यायची आहे, एक नॉर्मल अशी एक लाईन मारून घ्यायची आहे चेन स्टिच शिकण्यासाठी। तर ही चेन स्टिच शिकण्यासाठी आपण लाईन का मारतो, तर आपलं काम सरळ यावं याच्यासाठी। तर आता बघा हे आपण लाईन ओढून घेतलेले आहे। आता आपल्याला चेन स्टिच बनवायची, तर चेन स्टिच बनवायची तर सर्वात पहिले तर तुम्हाला काय करावं लागेल, सुईला या लाईनीच्या बरोबर पॉइंटवरती खालती घालावं लागेल आणि खालती घातल्याच्या नंतरून आता समजा ही माझी सुई खाली गेली, तर खाली गेल्याच्या नंतरून सुई आपण काय करणार, हा जो धागा आहे तो आपण हात पुढे घेऊन त्या सुईच्या पुढचं जे नाक असतं त्याच्यामध्ये अटकवणार आहे या पद्धतीने। आता बघा या पद्धतीने मी सुई खालती घातली आणि सुई खालती घातल्याच्या नंतरून ज्या हातामध्ये मी धागा पकडलेला आहे तो धागा मी त्या सुईच्या नाकामध्ये अटकवून घेणार। अटकवून घेतल्याच्या नंतरून तुम्हाला ते जाणवतं की माझ्या सुईमध्ये तो धागा अटकलेला आहे, त्यावेळेस मी काय करते, ती सुई वरती काढते बघा, आणि सुई वरती काढल्याच्या नंतरून माझ्या हातात जो पण धागा आहे तो मी पूर्ण पहिला सोडणार आणि सोडल्याच्या नंतरून जी आपला मोठा धागा आहे त्याला मी पकडेल आणि हळूहळू खालती खेचत घेणार। हे खेचत घेतल्यामुळे काय होतं, जी आपण गाठ मारली जाते ना तर ती आपली इथे फिक्स होते, या ठिकाणी फिक्स होते। फिक्स झाल्याच्या नंतरून समजायचं की आपली गाठ आता तिथं अटकलेली आहे। अटकल्याच्या नंतरून आता मला चेन स्टिच बनवायची, तर चेन स्टिच बनवण्याची काय पद्धत असते, तर हे जे सुईचं नाक आहे हे नाक तुमचं बरोबर त्या चेनच्या बरोबर ज्या दिशेला तुमची डिझाईन असते त्याच दिशेला तुमचं ते चेन स्टिचचं ज्या दिशेला तुमचं वर्क असेल त्याच दिशेला तुमच्या सुईचं हे नाक असलं पाहिजे आहे। तर या पद्धतीनेच आपण ही चेन स्टिच बनवायला घेणार आहेत। तर हे बघा आता माझं हे सुईच्या नाकामध्ये हा धागा अटकलेला आहे। आता अटकल्याच्या नंतरून मी काय करतील, तर तुम्ही नवीन शिकतात आहे का, तर नवीन जर शिकत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तो खालूनचा धागा आहे तो जास्त लूज करायचा आहे आणि थोडा मोठा खेचून घ्यायचा आहे। तो खेचून घेतल्याच्या नंतरून आपण काय करतील, जिथं आपला हा लाईन आहे त्याच लाईनीवरती मी परत सुई खालती घालणार। खालती घातल्याच्या नंतरून मी त्या सुईला धागा मागून पुढे येते। आता मी तुम्हाला एक सुई खालती घातल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की माझ्या सुईचा धागा तर इथे आहे, तुम्हाला माझं मी खालून तुम्हाला एक इशारा करते बघा, दिसतच असेल। तर माझा सुईचा धागा मी या बाजूला पकडलेला आहे इथे। तर आता मी ज्यावेळेस फिरवेल तर मी कसा फिरवते बघा, या साईडून समोर परत मी जिथं मी तुम्हाला दाखवलं पहिल्यांदा तिथे आणणार आहे फिरवत। बघा परत एकदा दाखवते, मी तुम्हाला इथे खालून दाखवते बघा कसा, मी इथे माझा आता धागा पकडून मी हात बाजूला केलेला आहे आणि आता मला तो धागा आहे तो सुईला गुंडाळायचा आहे। तर तो मी कसा गुंडाळते, या मागून मी पुढे हे बघा या पद्धतीने येऊन जिथे मी तुम्हाला दाखवलं तिथपर्यंत आणून सोडणार, म्हणजे जेणेकरून तुमचा काय होणार, या सुईमध्ये तो धागा अटकला जाणार। अटकल्याच्या नंतरून काय करायचंय बघा, सुईचं जे नाक असतं त्याला वरती काढायचं असतं आणि वरती काढल्याच्या नंतरून फक्त त्याला एक मागे टर्न करायचा आणि पुढे टर्न करायचा। आता बघा मी परत ह्या जेवढा खेचून घेता येईल तेवढा खेचून घेतला, परत मी सुई खालती घातली। सुई खालती घातल्याच्या नंतरून बघा मी परत तीच प्रोसेस केलेली आहे की जी मला धागा गुंडाळायचा आहे कसा आहे या पद्धतीने। परत धागा गुंडाळून घेतला, सुईला वरती काढला, सुईला वरती काढल्याच्या नंतर फक्त एक मागे टर्न एक पुढे, याच पद्धतीने तुम्ही ही चेन स्टिच पूर्णपणे हळूहळू बनवू शकता। हे बघा मागे टर्न पुढे, खालती घातलं, धागा गुंडाळला, मागे टर्न पुढे, खालती सुई घातली, धागा गुंडाळला, मागे पुढे, या पद्धतीने आपण बघा चेन स्टिच एकदम सोप्या पद्धतीत ही शिकू शकता। ज्यांना सुई पकडायला पण येत नाही तो पण ह्या व्हिडिओ बघून या पद्धतीने चेन स्टिच करू शकतो।
तर ही बघा, ही आपण 423 नंबर जरीनं ही चेन स्टिच बनवली. आता मी तुम्हाला दाखवते. या दोघांपैकी मी कोणताही जरीचा धागा घेतला तरी सेमच आहे, फक्त कलर थोडासा डिफरन्स आहे आणि थोडी साईजला पण ही पातळ असते. म्हणून तुम्हाला म्हटलं की तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स इथे सर्व नॉलेज दिलं जाईल. फक्त तुम्ही चॅनलवरती सपोर्ट करा, बस जेवढा करता येईल तेवढा. आणि प्लीज माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करा, की जेणेकरून मला पण लाईक वगैरे किंवा कमेंट वगैरे आल्या तर मला पण उत्साह येईल अजून व्हिडिओ छान छान बनवायला. तर नक्की तुम्ही सपोर्ट करा. आता बघा, मी परत दुसरी जरी घेतलेली आहे. प्रोसेस माझी सेम आहे. सुई मी खालती घातली, त्या सुईमध्ये मी धागा अटकवला. धागा अटकवल्याच्या नंतरून बघा, सुईमधून धागा वरती आला. मी हातातला पूर्ण धागा सोडून दिला आणि जो आपला मोठावाला रीळ आहे तिथून मी त्याला मी सोडून दिला. हा बघा, हा आपला धागा वरती आला आणि वरती आल्याच्या नंतरून मी हातातला धागा पूर्णपणे सोडून दिलेला आहे. सोडून दिल्याच्या नंतरून जो पण आपला मोठावाला धागा असतो त्याला पकडायचा आणि खालती खेचायचं. आता मी इथे तुम्हाला थोडीशी छोटीवाली चेन स्टिच दाखवते, की जेणेकरून तुम्हाला ती समजेल अजून. तर आता बघा, मी जेवढं पाहिजे तेवढी मला चेन स्टिचसाठी मी ती धागा खेचून घेतला. गुंडाळण्याची पद्धत सेम आहे जशी मी तुम्हाला मागे दाखवलीच. सुई वरती आली की फक्त एक मागे एक पुढे. परत मी खालती घातली सुई, धागा गुंडाळला, सुईला वरती काढला, एक मागे एक पुढे. त्याच पद्धतीनं सेम मागे पुढे. हे बघा, वरती काढला, मागे पुढे, मागे पुढे. या पद्धतीनं तुम्ही ही चेन स्टिच बनवू शकता. हे बघा, आता हे चेन स्टिच बनवल्याच्या नंतरून तुम्हाला मी इथंच दाखवते की याला गाठ कशी मारायची ते. कारण मी प्रत्येक व्हिडिओ जर एक वेगळा जर बनवत गेली तर आय थिंक तुम्हाला पण बोर वाटेल. कारण ज्यांना हे काही थोडंसं काम येत असेल त्यांना असं वाटेल की हे खूप कंटाळवाणं आहे आता परत परत बघायला. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आता इथंच तुम्हाला चेन स्टिच पण कशी बनवायची ती दाखवली. आता मी तुम्हाला गाठ पण दाखवते. आता गाठ बांधताना कसं असतं बघा, आपण हा जो धागा शेवटचा असतो जिथं आपल्याला गाठ मारायची आहे त्याला थोडासा वरती खेचायचा. हे नवीन जे आहेत त्यांच्यासाठी आहे, ज्यांना सुरुवातच त्यांनी केलेली आहे शिकण्यासाठी आणि त्यांना गाठ मारायला अडचण येते, तर त्यांच्यासाठी हे सोयीचं पडेल. तर हे बघा, मी जरासा वरती खेचून घेतलेला आहे. खेचून घेतल्याच्या नंतरून तो धागा माझ्या सुईमध्येच आहे. आता सुईमध्ये आहे तर मी काय करेल बघा, बरोबर जी आपला टाका संपवलेला आहे त्याच्या थोडंसं पुढून मी एक टाका परत एक काढणार आहे. सुई खालती घातली बघा, त्याच्यामध्ये धागा गुंतवला आणि तो जो टाका मी खेचणार आहे तर जी आपण पहिली चेन स्टिच पकडली होती त्याच्या मधून आला पाहिजे. आता मधून आल्याच्या नंतरून मी ह्याला खेचत गेली. मधून जो आलेला आहे तो खेचलेला आहे ना, त्याच ह्याच्यातून सुईला आपण पलटी करायची आणि जो सोडलेला टाका आहे त्याला त्या सुईमध्ये पकडायचा आणि खालून धागा खेचत राहायचा. हे बघा, आता हे वरती दिसत असेल काय प्रॉब्लेम नाही, कारण सुरुवातीला जर तुम्हाला गाठच मारता येत नसेल तर एवढं तेवढं हे दिसलं जातं, काय प्रॉब्लेम नाही. आता परत बघा गाठ कशी आहे. तर जसं नेहमी मी बोलली तसं चेन स्टिच बनवली. कारण आपण एकाच व्हिडिओमध्ये 1-2 असे कव्हर करू शकतो की जेणेकरून तुम्हाला ते 10 वेळा तेच व्हिडिओ बघायला नको म्हणून. तर आता मी चेन स्टिच बनवली, थोडासा धागा वरती खेचला, त्याच्यानंतरून खालती सुई घातली. सुई घातल्याच्या नंतरून मी बघा त्याला धागा गुंडाळून बरोबर तो वरती खेचला. वरती खेचल्याच्या नंतरून त्याच्यातनं फक्त तो धागा तसाच ठेवायचा आहे सुईमध्ये, फक्त सुईला वळवायची आहे. आणि वळवून आपण काय करणार आहे, जो सोडलेला टाका असतो त्याला आपण त्या टाक्याच्या मधून वरती खेचायचा आहे. हे बघा, ह्या टाक्याच्या मधून या सोडलेल्या टाक्याला खेचायचं आहे बाहेर. आणि बाहेर खेचल्याच्या नंतरून आपण काय करतील, जो आपल्या हातात खाली मोठा धागा आहे त्याला खेचत राहायचं. ते खेचत राहिल्याच्या नंतरून जी आपली इथं बसते ती गाठ पूर्ण पक्कीवाली बसते. हा धागावरती सुरुवातीला राहतो, पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार आणि पुढे पण आपण जसं जसं जाणार तसं मी तुम्हाला सांगणारच की याची फिनिशिंग आपण कशी करणार आहेत.
तर हे या पद्धतीने बघा गाठ बसली जाते. तर या पद्धतीने बघा ही गाठ बसली जाते. आता हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे हे तुम्हाला एकदम सोयीचं करून दाखवलेलं आहे. तर याच पद्धतीने अजून वेगवेगळे जे व्हिडिओ करणार आहेत आपण, तर ते अशाच साध्या साध्या भाषेमध्ये असतील आणि तुम्हाला समजेल असं असेल. पण तरीही जर काही समजलं जर नसेलच तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा हे आपण चेन स्टिच पण बघितली आणि त्याची गाठ पण बघितली. तर यात आता ह्याच्यामध्ये मी सोपंच करून सांगितलेलं आहे. तर याच पद्धतीने आपले पुढचे पण व्हिडिओ इतकेच सोप्या पद्धतीने येतील. असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.